मनपा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात. रवींद्र चव्हाण आणि शिंदे यांच्यामध्ये 5 तास मॅरेथॉन चर्चा. शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी पहाटे 4 पर्यंत बैठक सुरू होती. ठाणे केडीएमसी यासोबतच एमएमआर पालिकांमध्ये युती संदर्भात चर्चा. तर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. 2 दिवसात उमेदवारांवर चर्चा होणार. भाजप आणि शिवसेनेची रात्री 3 तास बैठक. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात सखोल चर्चा झाल्याची माहिती. आशिष शेलार, उदय सामंत, अमित साटम, राहुल शेवाळे आणि प्रवीण दरेकर तसेच इतर नेत्यांच्या उपस्थितीत बैठक. वर्षा निवासस्थानावरील राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक. फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये चर्चा. आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा. अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादींच्या पुण्यातील युतीची अधिकृत घोषणा करणार. कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, अजित पवार यांची कार्यकर्त्यांना माहिती. मवियाचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे. अजितदादा आणि आमच्या लोकांच्या चर्चा सुरू आहेत. प्रशांत जगताप यांचा राजीनामा आलेला नाहीये. काल त्यांच्यासोबत 2 तास चर्चा झाली. कार्यकर्ता हा केंद्रबिंदू ठेवून, पुणेकर केंद्रबिंदू ठेवून पक्ष निर्णय घेईल, सुप्रिया सुळेंची माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आज राजीनाम्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार. मुंबईमध्ये सुप्रिया सुळेंसोबत चर्चा केल्यानंतर जगताप यांची प्रतिक्रिया. तर पुण्यामध्ये दोन्ही एनसीपी एकत्र येण्याला जगतापांचा विरोध. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या सेनेची देखील मनसे, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसोबत बोलणी झाल्याची माहिती. 18 प्रभागांमधील जागा वाटपासंदर्भात एकमत, तर उर्वरित 11 प्रभागांसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती. पुण्यामध्ये माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. निवडणुकीआधीच ठाकरेंची शिवसेना शहरात शून्यावर. 2017मध्ये निवडून आलेल्या 22 नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक पक्षात शिल्लक राहिला नाहीये. हितेंद्र ठाकूर यांच्या बवियासोबत मवियाची युतीचा तिढा कायम. जागा वाटपावरून बविया आणि मविया युती तुटण्याची शक्यता. प्रमुख नेत्यांची आज पुन्हा अंतिम बैठक होण्याची शक्यता. वसईमध्ये युतीचा तिढा सुटत नसल्यानं इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम.